महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकरांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांच्या जागी आता बोरवणकरांची वर्णी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर महिला आयोगाच्या खरं तर अध्यक्षपद हे रिकामं झाल्यानंतर आता मीरा बोरवणकरांचं नाव सध्या चर्चेत आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नवा विक्रम केलाय। सुनेत्रा पवार तब्बल 2,18,930 इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या। 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मताधिक्य मिळालं असून त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले। आजचा विजय ही अजितदादांना वाहिलेली आदरांजली आहे असं म्हणत खरं तर विजयाचा जल्लोष करू नकाचं आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केलंय। आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवलेला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून आज त्यांना जी भावांजली वाहिलेली आहे असंच मी म्हणेल। कारण जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे। दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते। वहिनींनी नुसतं नाही, आम्हाला सगळ्यांची भावना अशी आहे की सारखं आम्ही बोलत आलोय की दादांच्या बिना कधीच वाटलं नव्हतं एका निवडणुकीसाठी आम्हाला समोर जायला लागेल, पण तसं नियतीमुळे झालं। आणि 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात पण एकदम वाईट घटना घडली आहे त्या चिमुकलीच्या संदर्भात। तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे। सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू, सर्वांनीच एकत्रित कष्ट घेतले। आतापर्यंत त्या देशामध्ये आमदार म्हणून जो कोणी निवडून आला होता सगळ्यात जास्त मताधिक्य ते होतं 2,14,000 आणि काकींचं मताधिक्य हे 2,19,000। म्हणजे बारामतीकरांनी अजितदादांच्या प्रेमापोटी मतदान करून एक रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेला आहे। खरं तर 2,80,000च्या आसपास मतदान होईल। मतदान कमी झालं असलं तरी त्यात 98% मतदान हे सुनेत्रा काकींना अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। नक्की बारामतीमध्ये वहिनींचं रेकॉर्ड व्हावं अशी परिस्थिती आता तर आहे। आपल्याला माहिती आहे की खरं तर ही निवडणूक खूप दुःख अंतकरणाने बारामतीतले सगळे मतदार सामोरे गेले। विरोधी पक्षाचे सुद्धा सर्वच पक्ष असतील या सर्वांनीच सुनेत्रा वहिनींना जे सहकार्य केलं त्याबद्दल मी एक दादांच्याच वहिनींच्याच एक माहितीतला एक घटक या नात्यानं मी सर्वांचे आभार मानतो। 100% वहिनींनी आपल्याला ट्विट केलेल्याचे वहिनींची गोष्ट बरोबर आहे। निश्चितच दोन्ही जागेवर विजय होणारच होता। दोन्ही जागेवर मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये अजितदादांबद्दलचं एक प्रेम तिथे लोकांना आहे, ते सुनेत्रा वहिनींवरला आशीर्वाद या माध्यमातून ते देणारच होते। राहुरीलाही त्याच प्रकारे कर्डिलींवरती प्रेम तिथे होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।